नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमचा सिंगापूरचा फर्स्ट डे आहे. तर माझी अंघोळ झालेली आहे आणि बाकीचे सगळे झोपलेले आहेत. तर आता आम्ही सर्वजण अंघोळ करून जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला, कारण आम्ही ब्रेकफास्ट करून लगेच आम्ही फिरायला जाणार आहोत. तर हे आहे आमचा आजचा पहिला लुक. तर लिफ्टमध्ये आता वेट करत होतो. तर आता मध्ये जाणार आहोत आणि ब्रेकफास्ट करायला खाली जाणार आहोत. आणि लिफ्टमध्ये जाताना कार्ड घेऊनच जावं लागतं, तर वर खाली लिफ्ट होते, नाही तर होत नाही. तर मी जाणार आहोत आता ब्रेकफास्ट करायला. आता आम्ही आलो आणि ह्या लेडीने आमचे रूम नंबर सगळं लिहून घेतलं, रूम कोणत्या रूममध्ये राहतो वगैरे, आणि मग आम्हाला मध्ये पाठवलं. आणि हा आहे ब्रेकफास्ट करायचा एरिया. म्हणजे इथं सगळे डिनर सगळं करू शकतो आपण इथं, ब्रेकफास्ट वगैरे. आणि ह्या प्लेट्स आहेत आणि इथं आपण ब्रेड वगैरे, जाम वगैरे ठेवलेला होता. आणि केक आहे, तिथं त्यांनी केक वगैरे ठेवलेले आहेत. आणि इकडे कप केक, चीज आणि बरंच काय ठेवलेलं होतं. हनी, पॅनकेक, स्क्रॅम्बल केलेलं एग, नूडल्स, सॉसेस, एग बॉईल केलेले, असे बरंच काय ठेवलेलं होतं. पोटॅटोचं हे बरंच होतं, ते राऊंड राऊंड आहे ते. आणि सूप पण होतं. आणि हे फ्रूटचा स्टॉल होता हा. आणि पलीकडे मस्तपैकी दूध, कॉफी, चहा असं ठेवलेलं होतं, ज्याला जे घ्यायचं ते. आणि बरंच काय ठेवलेलं ना, नॅचरली आपलं जे दूध असतं ना काऊचं, ते पण होतं इथे. आणि लहान मुलांना पण होतं बरंच काय. तर आम्ही सगळ्यांनी हे असं घेतलं. आमच्या मुलीलाच स्टिकनी खायला येतं, मुलाला पण येतं, आणि आम्हाला काही येत नाही खायला स्टिकनी वगैरे. पण आम्ही मस्तपैकी जेवायला घेतलं. मी तर हेवीवालंच घेतलं होतं, कारण आम्हाला फिरायला जायचं होतं, कारण परत परत कुठं भूक लागणार आणि जेवत बसणार. आणि आता आम्ही मस्त हेवीवाला ब्रेकफास्ट केला आणि टॅक्सी बुक केली. आणि आता आम्ही सर्वजण डायरेक्ट फिरायला जाणार, कारण पुन्हा भूक लागणार नाही, म्हणून मस्त व्यवस्थित जेवण झाल्यासारखं झालं. आणि मस्त ही आमची टॅक्सी आली आणि बघतो तर काय, ड्रायव्हर लेडी होती, म्हणून मला पुढं बसावं लागलं. मग आम्ही बसले आणि मस्त ती पण गप्पा मारत होती, इंग्लिशमधून बोलत होती. छानपैकी गप्पा मारल्या, कधी आले, काय आले, किती दिवसासाठी आले, एवढं सगळं विचारत होती. आणि तिनं मस्तपैकी घेऊन गेली. आमचा फर्स्ट डे होता म्हणून आम्ही ना टॅक्सी बुक केली, कारण आपल्याला काही माहीत नसतं तिथलं, म्हणून मग आम्ही टॅक्सीने गेलो. पहिल्या दिवशी पाहिलं कसे रोड वगैरे आहेत, काय आहे, कारण त्या दिवशी आम्ही आलो होतो, त्या दिवशी आम्हाला संध्याकाळ व्हायली होती, म्हणजे मावळायला होतं, म्हणून आम्ही काही जास्त पाहू नाही शकलो. मग सकाळी सकाळी असं मस्तपैकी आम्ही बुक केली. मग तिनं आम्हाला व्यवस्थित ज्या स्पॉटला जायचं होतं आम्हाला, तिथं नेऊन तिनं सोडलं. चला मग आता जाऊया आपण युनिव्हर्सल स्टुडिओला, आणि तिथे जाऊन मस्त मजा करणार आहोत, राईड्स वगैरे करणार आहोत, आणि कसं आहे ते पण पाहणार आहोत. रस्ते तर इतके मस्त होते, पाहतच राहत वाटत होते. मस्त ग्रीनरी सगळीकडे ग्रीनरी होते. आणि इथे आम्ही पाहत होतो बस वगैरे सगळं बघत होतं, कसं काय काय आहे, मेट्रो आहे की बस आहे की टॅक्सी आहे. पण टॅक्सीनी आम्ही गेलं असल्यामुळं थोडंसं आम्हाला महाग पडलं, कारण टॅक्सी परवडत नाही तिथं, कारण सगळे पैसे आपल्याला डॉलरमध्येच द्यावं लागतात. म्हणून मग आम्ही आता तिकडे गेलो आणि मस्त छान छान रोड दिसत होते, खूप छान बिल्डिंग्स दिसत होत्या, खूप एक्साइटमेंट होती पाहण्याची, वेगळंच आनंद होता. आणि मग मस्तपैकी, आणि तुम्ही बघा गाडीमध्ये किती छान मस्ती म्याव म्याव बसलेली आहे.
इथे आलेलो आहोत आणि आमच्या टॅक्सीचं बिल झालेलं आहे 14 सिंगापूर डॉलर झालेलं आहे. तर आपले इंडियाचे रुपीज म्हणजे 1013 रुपीज होतात. म्हणजे आम्ही 1000 रुपये दिले एका वेळेला. तर आता आम्ही मध्ये गेलेलो आहोत आणि बघितलं इकडे तिकडे कसं आहे काय कुठे आहे काय रस्ता माहीत नव्हता. पण आम्ही ॲरो लावला होता मोबाईलवर, म्हणजे मॅप लावलं होतं की कुठे आहे. मग आम्ही मध्ये चाललो होतो बघत बघत इकडे तिकडे. मस्त त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. मग आम्ही समोर बघितलं तर मस्तपैकी लेगोच्या डॉल करून ठेवलेल्या होत्या आणि इतक्या गोड दिसत होत्या त्या. आणि असं वाटलं पण नाही ते लेगोचे हे आहेत म्हणून, क्यूबनी बनवलेले आहेत म्हणून. आणि मग आम्ही मस्त फोटो काढले आणि मग आम्ही वरी गेलो. बघत बघतच चाललो होतो, पण खूप छान वाटत होतं. सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी दिसत होते. आणि मग आम्ही गेलो. असं वाटलं हा मॉलच आहे आधी वाटलं. मग आम्ही थोडं वरी गेल्यानंतर आम्हाला मस्त भारी दृश्य दिसले तिथे. काय काय आहे काय काय नाही, बऱ्याच ठिकाणी गर्दी लागलेली होती. मग वरती आल्यानंतर मग आम्ही इकडे तिकडे बघू लागलो. पाहिल्यानंतर आम्हाला युनिव्हर्सल स्टुडिओचा लोगो दिसला आणि तिथे मस्तपैकी अर्थ घुमत होती म्हणून सगळ्यांना खूप छान वाटत होतं आणि सर्व तिथं फोटो काढत होते. मग आम्ही पण गेलो आणि फोटो काढले. आणि हे आमच्या बॅक साईडला ना चॉकलेटचे शॉप आहेत. पण आम्ही आधी तिकडे गेलो, फोटो काढले आणि आम्हाला मध्ये जायचं होतं म्हणून लाईनला लागलो. आणि आम्ही ऑनलाईनच तिकीट बुक केले होते आणि मोबाईल दाखवला तिला. मग आम्ही मध्ये एंट्री केली ते दाखवूनच. आणि मग आम्ही मध्ये गेलो आणि विशेष म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन सुद्धा तिकीट काढता येतात. पण आम्ही ऑनलाईन तिकीट काढले होते कारण आम्हाला तिथं टाईम घालायचा नव्हता. कारण आम्हाला सर्व राईड करायच्या होत्या, कारण तिथं खूप राईड आहेत. मग आम्ही मध्ये गेलो आणि मध्ये करता करता एक फर्स्ट डे असल्यामुळं आम्हाला एक एक्साइटमेंट होती की काय काय असेल काय काय नाही आहे. आणि इतकं मस्त डेकोरेशन केलेलं होतं. आणि माझ्या बॅक साईडला बघितलं का तुम्ही, मागच्या साईडला तिकडे ना मिनी मेट्रो जाते. म्हणजे इथे खूप भारी सिस्टम आहे, पण मी नंतर सांगेल तुम्हाला. हे मागच्या साईडला पर्पलवाली आहे ना, ती मिनी मेट्रो आहे. तर चला मग पुढे जाऊया आपण. बघा किती मस्तपैकी छान केलेलं होतं. आम्ही खूप एक्सायटेड होतो की कसल्या कशा राईड आहेत. तर चला मग. आता आम्ही पुढं जातच होतो, तर आम्हाला मस्तपैकी एक राईड दिसली आणि ती फॅमिली राईड होती. आम्हाला फर्स्ट राईड ही सगळ्यांसोबत करायची होती. मग आम्ही पाहिलं आणि बघितलं. ऊन एवढं लागत होतं ना, बापरे! आणि खूपच असं कसं तरी होत होतं. आणि ही राईड मला दिसायला एवढी छान वाटली, तर मी ह्यांना म्हटलं, चला आपण सगळेजण. आणि मग मध्ये गेलो. मध्ये बघितलं तर काय एवढी मोठी लाईन, बाप रे बाप! आणि सर्वच फॅमिली होती, म्हणजे सगळे फॅमिली फॅमिली लाईनला लागलेले होते. कारण ती फॅमिली राईड होती ना, त्याच्यामुळं. आणि काही डेंजर असं काही नव्हतं, त्यामुळं सर्व एन्जॉय करत बसणार होते. आणि तिथे एवढी मोठी लाईन असताना तिथं मस्तपैकी सेवा दिली होती, पाणी पिण्याची सेवा ठेवली होती. म्हणजे कोणाला असं तहान लागलं की कुठं जायचं गरज नाही काय नाही. आणि मग मस्तपैकी आमचा नंबर लागला. आम्ही फर्स्ट राईड आमची सुरुवात केली आणि इतकं छान भारी वाटत होतं आम्हाला ती राईड करताना. आणि फर्स्ट राईड केल्यामुळं आम्हाला इतका आनंद होत होता. आम्ही सगळ्यांनी सोबतच केला ना, तर वा, मला ही राईड लहानपणापासून आवडते. आपल्या इकडे वेगळ्याच असतात, पण ह्या इतक्या छान दिसत होत्या ना, अशा कलरफुल, अशा मस्त वाटत होत्या. मग आम्ही मस्तपैकी ती राईड केली आणि दुसऱ्या म्हणजे राईड करायला बघू लागलो कुठं काय आहे काय नाही. ऊन फार लागत होतं, पण निघालो. आणि मग आम्ही गेलो मिनियनच्या स्टोअरमध्ये आणि तिथे मिनियन पण आला होता, पण आम्ही जाण्याच्या आधीच तो लिफ्टमध्ये घुसला होता. मग आम्ही मिनियनचे सगळे टॉयज वगैरे पाहत होतो, टी शर्ट पाहिले, नेक बँड होता, सगळं पाहत होतो. पण सिंगापूर डॉलर म्हणजे खूप महाग वाटले आम्हाला ते टी शर्ट वगैरे, त्यामुळे आम्ही काही घेतलं ना. मग आम्ही डिझनीलँडमध्ये गेलो. पण पण मुलं नव्हते सोबत म्हणून आम्ही
इकडे तिकडे पाहत होतो, कारण मुलं गेले होते दुसरी राईड करायला. त्यामुळं मी आणि माझे मिस्टर दोघंच फिरत होतो, इकडे तिकडे बघत होते. कारण इतक्या लाईन लागल्या होत्या राईड करायला, तर त्यामुळं आम्ही काही जास्त हे नाही. आणि त्या खूप मोठ्या मोठ्या राईड होत्या, त्या आम्हाला आणि माझ्या मिस्टरांना नाहीत आवडत एवढ्या मोठ्या राईड करायला. मग मुलगा आणि मुलगी दोघे पण गेले होते. मग इथं आम्ही विचारलं की ही राईड आहे का? मिस्टर विचारू लागले, कारण इथं 2 लाईन होत्या, एक VIP लाईन होती आणि एक नॉर्मल लाईन होती. मग आम्ही म्हटलं मुलं आल्यानंतर जाता येईल. मग आम्ही तोपर्यंत काहीतरी खाऊन घ्यावं आणि पाणी पिण्यासाठी आम्ही खायला गेलो ते तिथे. माझे मिस्टर मग खायला आणायला गेले होते आणि मग मी इथं ते बर्ड बघितला. बर्ड म्हणजे काय होती, साळुंकी होती. आणि ती साळुंकी माणसांमध्ये जाऊन खात होती. म्हणजे घाबरत नव्हती, काय नव्हती, मस्त टेबलवर चढून खात होती. म्हणून मी म्हटलं अरे बापरे, किती बिनधास्त आहे मध्ये. आणि मग माझ्या मिस्टरांनी मग वॉटर आणलं आणि थोडंसं लाईट खाण्यासाठी आपले नाचो वगैरे घेऊन आले, कारण आम्ही जेवण तर करून आलो होतो फुल हॉटेलमधून येतानीच. तर म्हटलं चला पाणी मुलं गेले होते राईड करायला म्हणून टाईमपास म्हणून बसलो होतो आम्ही. मग तोपर्यंत ते येण्याचा वेट करत होतो, तोपर्यंत आम्ही थोडंफार खाल्लं. आणि नंतर मग मुलं माझे ह्या राईडमध्ये गेले. आम्ही दोघं नव्हतो गेलो, कारण ना ती राईड अशी वरती जाणार होती आणि खाली येणार होती. मला थोडी भीती वाटत होती म्हणून मी नाही गेले. आणि मुलांना कशा आम्ही दुबईला भरपूर राईड केलेल्या, त्यामुळे त्यांना ती डेअरिंग आलेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये त्यांना काही भीती वाटत नव्हती, म्हणून ते दोघंजणं चालले गेले. मला नव्हती करायची म्हणून मी नको म्हटलं. आणि मग हजबंड पण म्हटले बरं ठीक आहे नको. मग आम्ही दोघंजणं फिरत होतो. ते बॅक साईडची राईड तशी होती बघा. मग ते दोघंजणं राईड करून आले. मग आम्ही दुसऱ्या राईडला चालल्या गेलो, कारण खूप प्रत्येक राईडला एवढी गर्दी होती ना, जायचं शक्य नव्हतं. पण ज्या मोठ्या मोठ्या राईड होत्या ना, ते फक्त मुलगा आणि मुलींनीच केल्या, आम्ही दोघांनी नाही केल्या. आता ही पण राईड आहे ना, खूप अशी खाली वरती जात होती. मग मी बाहेरून त्यांचा व्हिडिओ काढत होते आणि ते दोघंजणं मध्ये गेले होते आणि मिस्टर त्यांच्यासोबतच त्यांना बसून देण्यासाठी पलीकडच्या साईडने गेले होते. मग ते बसल्यानंतर ते पण आले. मी म्हटलं मस्तपैकी पाणी दिसलं मला, मग मी म्हटलं चला पाणी पिऊया. आणि इथे अशा पद्धतीमध्ये पाणी पितात. मग मी पाणी पिलं आणि हे खूप नॅचरल पाणी आहे, घाण वगैरे काही नव्हतं, मस्त स्वच्छ होतं तिथं. आणि मग मी पाणी पित होते, तर मग मला यांनी आवाज दिला की बसले आहेत म्हणून माझे मुलं. मग मी आले आणि मला व्हिडिओ काढायचा होता ना त्यांचा, म्हणून मग मी मस्त तिथून बघत होते त्यांना किती नंबरला बसलेत म्हणून. मग बघितलं तर 3rd या 4th नंबरला बसलेले दिसले मला. मग पाहत होतो त्यांना बघूनच आम्हाला आनंद होत होता की हां राईड करायलेत. कारण मी एकदा दुबईला राईड केली होती अशीच, मला मानेला झटका बसला होता. तेव्हापासून मला अशा राईडमध्ये बसण्याची इच्छाच होत नाही. त्यामुळं मी लहानपणी खूप राईड करत होते आणि यांचं बघून मला खूप आनंद होत होता की ते मस्त एन्जॉय करतायत म्हणून.
आता ऑलमोस्ट आमच्या सर्व राईड झाल्या होत्या डिझनीलँडच्या. तर हे बघा सर्व डिझनीलँड आहेत. आणि मग आम्ही पुढे निघालो होतो. मी इकडे-तिकडे बघत होते आणि तेवढ्यात म्हटलं कुठं काही नवीन दिसते का? तर माझा मुलगा मला हाताला धरून मला जुरासिक पार्कच्या तिकडे घेऊन चालला होता. कारण त्याला वाटलं मम्मी एकटीच मागे राहील, कारण मी शूट करत होते ना. तर लगे मग आम्ही त्या साईडला गेलो जुरासिक पार्कच्या तिकडे. राईड होत्या ना, मग माझी मुलगी आणि मुलगा दोघं जण राईड करायला गेले, कारण त्या खूप मोठ्या मोठ्या राईड होत्या. मग आम्ही आणि माझे मिस्टर वेट करत बसलो. आणि मग इकडे तिकडे पाहत होतो तर सर्व देशाचे लोक आलेले होते. फेस लुक त्या सर्वांचा अलग अलग होता. आणि मग नंतर माझे मुलं आले. मग आमचं ठरलं की चौघा जणांनी ही राईड करायची. ती होती रोलर कोस्टरची राईड होती. आणि समोर बघितलं तर एवढी मस्त राईड दिसत होती. ती नाही केली आम्ही, कारण आम्हाला मोठी करायची होती. मग आम्ही लाईनला लागलो. तर लाईनला लागता लागता भिंतीवर बघितलं तर त्या स्टोनमध्ये इन्सेक्ट होते आणि असे मस्त वाटत होते ते बघायला. मला फार आवडलं. मग मी त्याची शूटिंग केली. आणि मग आम्ही समोर ती राईड केली मग. मग आम्ही राईड करून बाहेर आलो. राईड केल्यानंतर आम्हाला बाहेर आल्या आल्या आम्हाला हे जसं की ओरिजिनल डायनासोर असल्यासारखं दिसलं आणि खूप आनंद झाला की आम्हाला हे पाहायला भेटलं. एकदम ओरिजिनल वाटत होतं. भीती पण वाटू लागली. होतं ते नकलीच, पण भीती वाटू लागली की बापरे किती ओरिजिनल. आनंद एवढा होत होता पाहून की बस. आणि मस्तपैकी ते जसं एगमधून कसं निघतं ते पिल्लू, तसं त्यांनी बनवून आणलं होतं. आम्ही खूप आनंद मावतच नव्हता ते बघायला. मला फार आवडतात डायनोसॉर. तर चला आता आपण जाणार आहोत मम्मी लँडमध्ये. आणि इथे खूप मोठ्या मोठ्या राईड आहेत आणि खूप छान पण आहेत व्ह्यू. तर चला बघूया आपण. आणि मग आमच्या बऱ्यापैकी सर्व राईड झाल्या होत्या आणि ही राहिली होती आमची लास्ट राईड. आणि ही होती फॅमिली राईड. त्यामुळं आम्हाला ही चौघांची करायचीच होती. मग आम्ही थकून एक ठिकाणी शो चालू होता क्रिसमसचा. तर आम्ही तिथं मस्तपैकी सगळे असे रस्त्यावर बसले होते, कारण घाण काहीच नव्हतं तिथं आणि सगळे मस्त एन्जॉय करत होते. डान्स चालले होते क्रिसमसचे आणि सेलिब्रेशन करत होते ते.
आता आमच्या ऑलमोस्ट सर्व राईड झाल्या होत्या आणि आम्ही खूप थकलो होतो. मग आम्ही फ्रेश व्हायला गेलो आणि फ्रेश व्हायला झाल्यानंतर आम्ही बसलो होतो थोडं रिलॅक्स करावं म्हणून. तर तेवढ्यात काय मिनियन असतात ना त्यांची फॅमिली आली आणि सर्वजण आम्हाला वाटलं तिथे काहीतरी शो आहे आणि बघत बसलो आणि मस्तपैकी तिथे सर्वजण पाहत होते आणि ज्यांना फॅमिलीसोबत त्यांच्यासोबत फोटो काढायचे होते ना सर्वजण लाईन लावली होती आणि विशेष म्हणजे इथे पैसे घेत नव्हते, काय नव्हते. सर्वजण आरामशीर फॅमिलीसोबत फोटो काढत होते आणि ते लोकं त्यांचे पण फोटोग्राफर होते आणि त्यांना जर वाटलं की आम्हाला फोटो त्यांच्या कॅमेऱ्याने नाही पाहिजे, आपल्या कॅमेऱ्याने पाहिजे म्हणजे आपल्या मोबाईलनी जर का ते आपल्या मोबाईलनी पण फोटो काढून देत होते, तर त्याचं बिना पैशाचं घेत होते. आता आमचं युनिव्हर्सल स्टुडिओ फिरून झालं होतं आणि आता आम्ही बाहेर निघालो होतो. बाहेर निघाल्यानंतर युनिव्हर्सल स्टुडिओचा जो लोगो आहे तो एवढा छान दिसत होता. मस्त लाइटिंग वगैरे लावलेली. दिवसापेक्षा रात्रीच्याला तर त्याचा एवढा मस्त लूक दिसत होता. मग आम्ही मस्त जाताना फोटो काढले आणि छानपैकी थोड्या वेळ पाहत राहिलो आणि नंतर मग तिथले जेवढे चॉकलेटचे शॉप्स होते तिथे मध्ये जाऊन पाहिले. कोणते कोणते आहेत, काय आहेत बघितले आणि तिथून आम्ही निघालो. नंतर आम्ही टॅक्सी बुक केली आणि आम्ही हॉटेलला निघालो. मग तेवढ्यात म्हटलं की आपण चायना टाउनला जावं आणि तिथे काही जेवण वगैरे करावं. मग आम्ही गेलो कारण आम्हाला खूप वेळ होता. आम्ही लवकर संपलं होतं आमचं बघून, त्यामुळं आम्ही बघत होतो. कारण आम्हाला टाईम नव्हता घालायचा की आम्हाला जेवढं बघणं होईल तेवढं बघायचं होतं. मग आम्ही म्हटलं चला जाऊन येता येईल तिकडे आणि आम्हाला एवढी मस्त टॅक्सी भेटली होती. मला थोडी वेगळीच वाटली. मला फार आवडली ती टॅक्सी आणि मग आम्ही बघत-बघत सर्व पाहत होतो. कारण आम्हाला टाईम नव्हता घालायचा. आम्हाला जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचं होतं. मग जाऊनच झोपायचं होतं घरी म्हणजे हॉटेलला. आणि नंतर आम्ही पैसे दिले आणि उतरलो कारण आम्ही डॉलर जे होते सिंगापूरचे कॅशनीच पेमेंट करत होतो आम्ही. मग ही होती ती कार जी मला आवडली होती ती आणि ही कार मधून ओपन नाही होत. जोपर्यंत ड्रायव्हर ओपन करत नाही तोपर्यंत ओपन होतच नव्हती आणि बाहेरून फक्त पुश करावं लागत होतं आणि खूप भारी वाटली मला ती कार. मग मी त्याला जाईपर्यंत पाहतच होते त्या कारला. तर मग आम्ही मध्ये गेलो म्हणजे चायना टाउनच्या रोड असतात ना तिथे उतरलो आणि बघितलं की हां हेच आहे चायना टाउन. मग आम्ही पाहत होतो तिकडे तिकडे कुठं कारण चायना टाउनच्या तिकडेच आम्ही पाहिलं होतं की इथेच कुठेतरी बुद्धा टेम्पल आहे म्हणून आम्ही मॅपवर पाहिलं होतं आणि मग आम्ही सापडत होतो तिकडे तिकडे पाहत होतो आणि थोडा रात्र झाल्यामुळं काय झालं होतं बरेचसे शॉप बंद झाले होते. मग आम्ही इकडे तिकडे पाहत होतो चायनाचे कसे शॉप असतात वगैरे आणि बुद्धा टेम्पल पण पाहत होतो मॅप लावून. तर तेवढ्यात आम्हाला सापडलं आणि पाहिलं तर काय थोडा अंधारच दिसू लागला तिथे. मग आम्ही इकडे तिकडे रस्ता शोधू लागलो की कोणत्या साईडला हे आहे ते बुद्धा टेम्पल. पण रात्रीची वेळ असल्यामुळं काय झालं आम्हाला काही रस्ता सापडतच नव्हता. आम्ही गोल गोल फिरू लागलो. मग आम्ही त्या साईडनी गेलो बॅक साईडनी.
बघू लागलो की त्या साईडनी रस्ता असेल आणि तिथे काहीतरी काम चालू होतं मला वाटते. म्हणून ते समोरची साईड थोडी क्लोज होती. आता आम्ही पूर्ण राऊंड मारला पण आम्हाला काही रस्ता दिसला नाही. मग आम्ही म्हटलं जाऊ दे आता मॉर्निंगलाच यावं. मग आम्ही म्हटलं की चला आपण चायनाटाउन कसं असतं ते बघूया. तर मग आम्ही फिरत फिरत इकडं तिकडं बघितलं. मग त्यांचे जे चायनाचे फ्रूट्स, टॉईज किंवा कपडे, खिलोने वगैरे सर्व होते तिथे. आम्ही बघत होतो की काय काय भेटतं काय नाही, कारण आपण काय चायनाला जाणं होणार नाही, आपल्याला माहिती आहे. मग म्हटलं कसं असतं ते बघावं, कसे फ्रुट्स असतात काय असतात. आणि एका शॉपमध्ये आम्ही गेलो आणि तिथं असे मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या लाफिंग बुद्धाच्या स्टॅच्यू होत्या. बुद्धाचं स्टॅच्यू होत्या आणि एका दगडाला कसं त्यांनी कोरून कोरून काहीतरी आकार दिलेले आहेत. खूप छान वाटत होते. एवढूशेच छोटे छोटे होते पण खूप क्यूट वाटत होते. हे बघा दिसतायत. स्केलेटन सारखं पण केलेलं आहे तिथे बघा. आणि ॲनिमलचे, बर्डचे असं खूप काही होतं बघायला. खूप युनिक वाटत होते आणि छान पण वाटत होते बघायला. आणि एका शॉपमध्ये आम्ही गेलो, बघितलं. तिथं खूप मिनी असे छोटे छोटे लाफिंग बुद्धा होते आणि कॅट पण होत्या अशा हँड हलवताना. पण आम्हाला थोडंसं महाग वाटलं. महाग वाटलं म्हणजे ते डॉलरमध्येच होते, सिंगापूर डॉलरमध्ये. तर आम्हाला महाग वाटल्यामुळे आम्ही काही घेतले नाही. पण एवढे छान छोटे छोटे होते, पण आम्हाला जसं पाहिजे होतं तसं नाही भेटलं आम्हाला. मग आम्ही पाहिले आणि निघालो.
सर्व तुम्हाला दाखवण्याचा. तर तुम्हाला असेच आमचे पुढचे 5 दिवस आणखीन बघायला भेटतील. जर तुम्हाला ते जर पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर, लाईक करा, म्हणजे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल. आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. चला, बाय.